छान झालं मस्त मस्त रेसिपी. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि परवा मी रेसिपी शेअर केली होती बघा, जी की माझी चुकली होती आणि मी त्याच्यापासून चकली पाडली होती, वडे पाडले होते आणि थोडेसे स्टिक वगैरे असे पाडले होते, तर झालीच नव्हती. तर इथं तीच रेसिपी आज आपण बनवत आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा एक मोठी वाटी आहे ना, तर मी शाबू भिजायला घातलेला आणि 2.5 किलो बटाटे घेतलेत. म्हणजे एक मोठ्या वाटीसाठी 2.5 किलो बटाटा घेतलेला आहे. आणि शाबू रात्रभर भिजवून घेतलेला आहे, सुट्टा करून घेतलेला आहे. आणि जे काही बटाटे आहेत ना, तर ते आपल्याला साल वगैरे काढून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून वगैरे घेतले अगोदर आणि तेच पाण्यामध्ये ठेवले, कारण मग लगेच असं बाहेर काढलं की काळे पडतात. त्यासाठी मी पाण्यामध्येच धुवून ठेवले. आणि जो काही खीस वगैरे पाडायचा आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला पाण्यामध्येच पाडून घ्यायचा आहे. आणि अगोदर जी रेसिपी केली होती ती थोडीशी चुकलेली आहे, चुकलेली असली तरी पण छान झाली. त्याच्यापासून वेगवेगळे असे काहीतरी मी पदार्थ बनवले आणि सगळ्यांना आवडली सुद्धा ती रेसिपी. तर म्हणलं आज परफेक्ट रेसिपी आहे ना, तर तुमच्याशी शेअर करावी. तर इथं जो काही बटाटा आहे ना, तर सगळा मी साल काढून वगैरे ठेवलेला आहे आणि खिसून घेतलेलं आहे. बटाट्याचा जो काही खीस आहे ना, तर तो पाडताना एक लक्षात ठेवायचं की बारीक खिसणीने अजिबात खिसायचं नाही. जेवढा मोठा म्हणजे जेवढी मोठी खिसणी असेल ना, तर त्याने आपल्याला हा खीस पाडून घ्यायचा आहे, कारण तो सुकल्यानंतर एकदम पातळ पातळ होतो. त्यासाठी आपण पाडतानाच मोठा मोठा जाड जाड असा आणि लांब पाडून घ्यायचा आहे. म्हणजे गोल बटाटा असेल ना, म्हणजे लांब बटाटा असेल तर तो असा उभा न धरता आडवा धरायचा. म्हणजे जेवढा मोठा खीस पडेल ना लांबीला सुद्धा, तर तेवढा आपल्याला इथं खीस पाडून घ्यायचा आहे. माझा सगळा बघा इथं 2.5 किलो बटाटाचा आहे ना, तर खीस पाडून घेतलेला आहे. आणि इथं आहे ना इलेक्ट्रिक शेगडीवरतीच पाणी वगैरे अगोदर गरम करायला ठेवलं होतं, कारण मी कोणतेही काम करायचं असेल ना, तर अगोदर पाणी गरम करायला ठेवते आणि जी काही बाकीची तयारी ना, तर ती करत असते. आणि जास्त इथं शिजवून घ्यायचं नाही, फक्त एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हा खीस चांगला शिजवून घ्यायचं आहे. माझं इथं खीस शिजलेलं सुद्धा मी 4-5 मिनटंच पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, उकळत्या पाण्यामध्ये. आणि ते चांगला शिजलेलं सुद्धा आहे. तर तो सगळं मी आता खीस आहे ना, तर काढून घेते. या अगोदर मी जी काही रेसिपी केली होती ना, तर ती सेम अशीच केली होती, मोठा मोठा खीस वगैरे पाडलेला. पण बटाटा फक्त एक अजून 5 मिनटाच्या जवळजवळ 7-8 मिनटं चांगला बटाटा शिजलेला. आणि शाबू पण भरपूर घातलेला मी, कारण 1 किलो शाबू भिजायला घातलेला आणि बटाटा आहे ना, तर तो 2 किलो घेतलेला. म्हणजे 2 किलोच्या प्रमाणात 1 किलो शाबू घेतलेला. तर तसं न करता आपल्याला 2 ते 2.5 किलो जरी हे असेल ना, म्हणजे खीस असेल ना, तर फक्त एक मोठी वाटी इथं शाबू घालायचं, जास्त घालायचं नाही याच्यामध्ये. आणि तोच शाबू आहे ना, मी इथं घातलेला आहे बघा. एक मोठी वाटीच फक्त भिजायला घातलेला. तर पाणी चांगलं उकळलेलं म्हटलं, त्याच्यावरती जे काही चाळणीमध्ये ना, तर ते शाबू वापरून घेऊया वगैरे. तर इथं चांगलं 5 मिनटामध्ये वापरून घेतलं. आणि असं पाणी इतकं उकळलेलं बघताना असं वाटत होतं ना, थोडंसं जे काही टोपणातलं वगैरे शाबू असतं ना, तर ते पण करावं पटकन. पण शाबू भिजवला नव्हता म्हणून ती काही रेसिपी केली नाही आहे. आणि जो शाबू आहे ना, तर आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचं आहे. तर थंड पाण्यामध्ये ठेवलेला उकडलेला जो शाबू असतो ना, तर थंड पाण्यामध्ये ठेवला की लगेच मोकळा होतो. आणि तो शाबू आहे ना, तर मी ह्याच्यामध्ये घालून घेतला, जो काही आपण बटाट्याचा खीस केला होता ना, तर त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बटाट्याचा खीस पण सुट्टा सुट्टा झालेला आहे. आणि जो काही शाबू होता ना, तर तो सुद्धा सुट्टा सुट्टा झालेला आहे आपल्या इथं सगळा. तर कोणत्याही गोष्टीचं थोडंसं प्रमाण असेल ना, तर ती रेसिपी बिघडत नाही. ना अगोदर मी असं काही केलं होतं त्यामुळे बिघडली तर नाहीच. काही चकली वगैरे केलं, स्टिक केलं. आणि जे काही वडे करायचे होते शाबू वडे, त्याच्यापेक्षा माझे ते पापड्याच झालेले जास्त. तर इथं मी हिरवी मिरची आणि मीठ घालून घेतलेले. फक्त हिरवी मिरची घातली, जर का तुम्हाला जिरे वगैरे आवडत असतील तर ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घातलं तरी चालेल. मी इथं मिरची आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेते हे. आणि पटकन होणारी रेसिपी, जास्त वेळ पण लागत नाही, फक्त प्रमाण व्यवस्थित माहिती असलं की झालं काम. तर हे सगळं मिक्स करून घेते. आणि जे काही थोडेसे मी शाबू काढून ठेवले होते ना, जे उकडलेले शाबू होते ना, तर ते काढून ठेवले होते. आणि त्याच्यामध्येच मला थोडासा कलर घालायचा होता, तर मी दोन्ही ह्याच्यामध्ये ना, तर थोडे थोडे कलर घालून घेतलेले आहेत. आणि पिवळा आणि लाल इथं मी कलर घालून घेतलेले आहे. आणि थोडंसं कोणताही पदार्थ करा, त्याच्यावरती थोडंसं कलरफुल काहीतरी असेल ना, तर आपल्याला बघायलाही भारी वाटतं आणि मुलांना खायलाही आवडतं. त्यासाठी इथं मी थोडंसं कलर वगैरे घालून घेतलेले आहे.
तर कोणताही पदार्थ प्लेन पांढरा ठेवण्यापेक्षा ना मला थोडंसं असं कलर आवडतं, त्यामुळे मी थोडेसे असे कलर वगैरे घालून 2 प्लेटमध्ये तयार करून घेतलेले. आणि मम्मींचं सुद्धा इथं चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं. चला म्हटलं आता आपण पटपट घालून घेऊया हे. तर मी आणि मम्मी दोघीजण आता मस्तपैकी जे काही शाबू वडे आहेत ना तर ते घालून घेते ना. एकदम मी पण पहिल्यांदाच ही रेसिपी बनवते, त्यामुळे मला पण भारी उत्सुकता होते की हे कसं घालायचं, काय घालायचं, कसं होतंय वगैरे. आणि मग छान अशी झालेली आहे रेसिपी यावेळेस. आणि मम्मीनं सांगितले की मी जे वडे आहेत ना तर ते घालून घेते आणि तुम्ही फक्त ते जे काही शाबू कलरचे केले होते ना तर त्याच्यावरती घालून घ्या. तर आमच्या दोघींचं चाललं इथं काम. आज सकाळी सकाळी सगळं काम लवकर आवरलेलं आणि लवकर केलं की उन्हाच्या अगोदर अशी कामं करायला भारी वाटतं. तर असे उपवासाचे पदार्थ बघितलं ना, ज्यांना उपवास करायला आवडत नाही ते सुद्धा आवडीने उपवास करायला लागतील असं मला वाटतंय. कारण किती छान दिसतं बघा, दिसायलाच कसलं भारी दिसायला. असं वाटतं की कुरवड्या वगैरे घातलेत की काय. आणि मी माझ्या वहिनीला आणि आईला फोन करून म्हणजे व्हिडिओ कॉल करून दाखवलं की मी असं असं हे करायला लागले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हाताने कसं काय होतंय. मग आम्हाला वाटलं की कुरवड्याच्या साच्यानीच घातलंय. म्हटलं तसं काही घातलेलं नाही, फक्त हाताने वगैरे घातलंय. कारण ही रेसिपी त्यांनी सुद्धा बघितली नव्हती आणि मी सुद्धा फर्स्ट टाइमच करायला लागली आहे, त्यामुळे मलाही भारी वाटत होतं. आणि मस्तपैकी ही आता कुरवड्यासारखी दिसणारी उपवासाची रेसिपी तयार आहे. आणि जे काही आपण कलरचे शाबू घातले होते ना तर त्याच्यामुळे तर अजून जरा छान दिसायला लागले हे. तर हे बटाटा साबुदाण्याचे जे काही वडे आहेत ना तर ते घालताना जाड जाड घालून घ्यायचे आहेत आणि पातळ घालायचे नाहीत, कारण पातळ घातले की सुकल्यानंतर ते अजूनच पातळ होऊन जातात. तर थोडंसं जाडच घालायचे आहेत. तर मी थोडेसे जाड जाड असे घालून घेतलेले. तर जी काही अगोदरची रेसिपी होती ना, जी की चुकलेली होती ना तर ती आम्ही अशी बनवायची होती आम्हाला. आणि असं वाटत होतं की इतकी सोपी रेसिपी आहे, आपण किती तर अवघडमध्ये गेलो आणि शाबू पण भरपूर घातला आणि त्यामुळे ती रेसिपी तशी झाली. पण मला ही नेमकी अशी बनवायची होती. तर आता सगळे वडे आहेत ना तर ते पाडून वगैरे घेतलेत. जाऊ दे, असू दे, सगळ्यांच्याकडून चुका होतात थोड्याशा, पण झाली छान. वेगवेगळ्या असं काहीतरी त्याच्यापासून सुद्धा बनवलेलं आहे. आणि एकदम सोपी साधी सिंपल रेसिपी आहे. तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी अजिबात चुकवू नका बनवायला. आणि उपवासाला अशी छान छान रेसिपी असेल ना तर उपवास पण मजेशीर होतो. पण जास्त काही उपवास म्हणजे खायचं नसतं तेलकट वगैरे असं तसं, पण कधीतरी असं पण खायला छान आहे. आणि याला आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण बटाटा खिसला किंवा शाबू वगैरे उकडून घेतला त्याच्यानंतर काहीसुद्धा आपण म्हणजे तेलाचा वापर केलेला नसल्यामुळे ना तर अजिबात त्याला वास वगैरे तर अजिबात येणार नाही. 1-2 वर्ष व्यवस्थित राहते. तर इथं बघा सुकलेलं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर अख्खा 1 दिवस लागला, तर त्या दिवशी सुकलंच नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं मम्मीने त्याला आलटी पलटी करून घेतलेलं थोडंसं. मग त्याच्यानंतर कुठं जाऊन हे 2 दिवसांनी सुकलेलं आहे. आणि अशी काही रेसिपी दाखवायचं म्हटलं की 1-2 दिवस जातातच. आणि रेसिपी करून 1 दिवस झालेला आहे आणि सुकायला परत 1 दिवस एक्स्ट्राचा गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही रेसिपी बनवायला घेतलेली आहे बघा. मी म्हणजे तळायला घेतली आत्ता झाली करून. तर छानपैकी तर आपले सुकलेले आहेत 2 दिवसामध्ये हे जे काही वडे आहेत ना तर ते तळून घेऊया आता आपण. जेव्हा वडे बनवत होते ना म्हणजे ओलसर होतं तेव्हा असं वाटत होतं की एकमेकाला चिकटते की नाही असं वाटत होतं, पण ते सुकल्यानंतर छान असं सुकून आलेलं आहे. शाबू पण त्याला व्यवस्थित चिकटलेला आहे. आणि जो काही शाबू बटाट्याचा किस आहे ना तर तो सगळा अगदी व्यवस्थित चिकटून आलेला आहे. मला वाटलं हे पूर्ण सुट्टं सुट्टं होतंय की काय असं वाटत होतं, पण तसं काही होत नाही. न घाबरता ही रेसिपी तुम्ही बनवा. आणि छानपैकी तेल थोडंसं जास्तच गरम झालेलं इकडं, पण बाकीचं जे काही तयारी करेपर्यंत थोडंसं नॉर्मल टेम्परेचरलाच तेल गरम करायचं, जास्त काही गरम करायचं नाही. तर इथं छान असे वडे तळता येतात. तर इथं पूर्ण पांढरे करण्यापेक्षा ना थोडेसे कलरचे शाबू घातल्यामुळे त्याला अजून जरा छान असं गेटअप आलेलं आहे असं मला वाटतं बघा. किती छान दिसते कलरफुल असे उपवासाचे वडे. तर अजून सुद्धा तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली नसेल ना तर नक्कीच ट्राय करा. अजिबात चुकणार नाही, बिघडणार नाही. जर थोडीशी चुकली तरी काही खीस तरी शेवटी तयार होणारच आहे आपल्या, त्यामुळे न घाबरता असं करायची कोणतीही रेसिपी करायचं म्हटलं की. आणि नवीन नवीन ट्राय करत गेलं ना तर भारी वाटतं. प्रत्येक वर्षी तेच उपवासाचे पदार्थ किंवा आपण तेच पदार्थ बनवत असतो. अगदी असा नवीन काहीतरी एखादा पदार्थ बनवला ना तर आपल्याला तो तळायलाही भारी वाटतं. उपवासाच्या वेळेस उत्सुकता, आपण हा पदार्थ केलेला आहे आता तो तळूया असं होतं. मला तर असं होत असतं. तुम्हाला होतं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हे सगळं तळून सगळं नाही तळून घ्यायचं आहे आपल्याला, वर्षभरासाठी ठेवायचं आहे. फक्त थोडेसे इथं तळून सॅम्पलसाठी दाखवले आहेत. आणि मी आणि मम्मीनी छानपैकी थोडीशी टेस्ट वगैरे पण बघितली, अप्रतिम झालेली. तर अगोदरची जी काही चूक झाली होती ना तर ती सुधारून घेतली आणि छान असे परत एकदा कलरफुल असे उपवासाचे शाबूचे वडे बनवलेले आहेत. तर ही रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल ना तरी 1 लाईक आणि 1 कमेंट करायला अजिबात विसरू नका. एकदम बघा कुरकुरीत खुसखुशीत अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. तर चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि भेटूया अशा छानशा सोप्या सुटसुटीत व्हिडिओसोबत. आणि ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.